बघा पुढचा प्रश्न लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय विचारलाय? जोड्या जुळवा. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जोड्या जुळवामध्ये या ठिकाणी एका बाजूला अभयारण्याची संख्या विचारली, अभयारण्याची संख्या. मग एका बाजूला या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहेत? प्रादेशिक विभाग दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? प्रादेशिक विभाग दिलेत. कोकण आहे, खानदेश आहे, विदर्भ आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्र. आता ज्यावेळी आपण विदर्भ प्रादेशिक विभाग म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये नागपूर आणि अमरावती अशा एकूण मिळून 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. साहजिकच याच्यामध्ये अभयारण्यांची संख्या जास्त असणार आहे आणि एवढा एक पर्याय जर तुम्ही सॉर्ट आउट केला, एवढा एक पर्याय जर तुम्ही सॉर्ट आउट केला तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर सापडतंय. जोड्या जुळवामध्ये विदर्भ डी 15 असं जर तुम्ही बघितलं तर बाकी कुठलाही पर्याय या ठिकाणी विदर्भला 15 असणारा नाही. ठीक आहे, त्याचप्रमाणे मग पश्चिम महाराष्ट्र थोडासा ऍडव्हान्स आहे, डेव्हलप्ड आहे. विदर्भानंतर अभयारण्याची संख्या जास्त कुठे आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे. या ठिकाणी अभयारण्य भरपूर आहे. ठीक आहे, खानदेश यानंतर कोकण येते. ठीक आहे, कोकण मध्ये 4 आणि खानदेश मध्ये 2. खानदेश एकदम छोटा आहे, धुळे, जळगाव, नंदुरबार. ठीक आहे, या ठिकाणी अभयारण्यांची संख्या केवळ 2. तुम्ही एक पर्याय सॉर्ट आउट केला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला होता. महाराष्ट्रातील वलेनकोंड हे मंदिर मत्स्य अभयारण्य, मत्स्य अभयारण्य म्हणजे या ठिकाणी मत्स्य अभयारण्य आहे आणि ते मंदिरामध्ये आहे. मंदिर मत्स्य अभयारण्य कोणत्या नदीवर आहे? ठीक आहे, आता इथं कन्फ्युज होण्याची दाट शक्यता आहे वाचून सुद्धा. कारण वलवण असं काहीतरी नाव आहे, ते मुळा नदीवरचं एक अभयारण्य आहे. पण या ठिकाणी वलेनकोंड नावानुसार थोडस आपल्याला जर आपण पर्याय बघितले तर पर्यायानुसार आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल मुठा नदी एकच आपल्या भागातली या ठिकाणी इकडची दिलेली आहे. ठीक आहे, मुठा नदी. बाकी ज्या नद्या आहेत त्या कोकणातल्या आहेत, आंबी नदी, वैतरणा नदी, काल नदी. पण तरी सुद्धा आता या ठिकाणी शोधायचं, आता याला थोडासा अभ्यासच पाहिजे. ठीक आहे, तर याचं उत्तर या ठिकाणी आहे काल नदी, रायगड जिल्ह्यातलं. ठीक आहे, हे वलेनकोंड, कोंड म्हणजे कुंड आहे, कोंड म्हणजे कुंड आहे. थोडासा इंग्लिश प्रश्न जर तुम्ही वाचला असता तर या ठिकाणी तुम्हाला थोडं सॉर्ट आउट करणं बरं गेलं असतं. ठीक आहे, हे काय आहे? हे कुंड आहे. कुंड म्हणजे काय? ज्या ठिकाणी पाणी साचतं. ठीक आहे, त्या ठिकाणी पाणी साचून राहतं त्याला आपण कुंड असं म्हणतो. तर या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये या नदीच्या काठी समुद्रातलं पाणी येऊन या ठिकाणी जर साचलं, काही पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामध्ये डेक्कन महाशीर नावाचे काही मासे आहेत. कुठले? डेक्कन महाशीर नावाचे मासे आहेत. या माशाचं संवर्धन या ठिकाणी केलेलं आहे. कुठलं? वलेनकोंड. ठीक आहे, आता या ठिकाणी संवर्धन झालेलं आहे, मुळामध्ये केलेलं नाहीये. कारण या ठिकाणची जी लोक आहेत यांच्या धार्मिक मान्यतानुसार जे देवीचं मंदिर आहे या ठिकाणी, या देवीची मुलं म्हणजे हे डेक्कन महाशीर मासे अशी यांची श्रद्धा असल्यामुळं या ठिकाणी मासेमारीला पूर्णतः बंदी आहे. आणि ही बंदी असल्यामुळं ऑब्विसली या ठिकाणी नैसर्गिक अभयारण्य म्हणून मत्स्य अभयारण्य या ठिकाणी वलेनकोंड नावाचं काल नदीच्या काठी या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि याचं उत्तर म्हणून काय येईल? काल नदी. थोडस वाचनामध्ये येणं या ठिकाणी हे आवश्यक होतं. ठीक आहे, आता बघा हा पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे निळ्या कार्बनी परिसंस्था. निळा कार्बनी परिसंस्था म्हणजे ब्ल्यू कार्बन इकोसिस्टीम. ब्ल्यू कार्बन इकोसिस्टीम आंतरराष्ट्रीय धोरण चौकट यांनी विकसित केली. आता इथं आपल्याला लॉजिक लावावं लागेल, एवढं डीप मध्ये आपण वाचत नाही. पहिल्यांदा समजून घेऊ निळा कार्बन परिसंस्था म्हणजे काय. आता जनरली आपल्या लक्षात येते निळा हा शब्द आपण कशासाठी वापरतो? पाण्यासाठी वापरतो. आणि परिसंस्था आहे म्हणजे ही पाण्याची परिसंस्था आहे. आता निळा मध्ये कार्बन टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे समुद्राच्या किनारी असलेली परिसंस्था, सागरी परिसंस्था. समुद्राच्या किनारी असलेली परिसंस्था समुद्र आणि नदी किंवा समुद्र आणि जमीन यांच्या मधला जो बफर भाग असतो म्हणजे मध्यवर्ती भाग असतो, याच्यामधल्या या परिसंस्थाला निळा कार्बनी परिसंस्था असं म्हटलं जातं. आता याला कार्बन का म्हटलेलं आहे?
कारण समुद्रामधला कार्बन डायऑक्साईड किंवा हवेतला कार्बन डायऑक्साईड किंवा गाळामधला जमिनीमधला कार्बन डायऑक्साईड वर्षानुवर्ष या परिसंस्थेमध्ये या ठिकाणी ही परिसंस्था दाबून ठेवते जमिनीमध्ये दाबून ठेवतो कार्बन डायऑक्साईड आणि म्हणून याला निळा कार्बन परिसंस्था असं म्हटलेलं आहे. आता याच्यासाठीची आंतरराष्ट्रीय धोरण चौकट थोडस आपल्याला वाचताना प्रत्येक शब्दावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ठीक आहे, धोरण चौकट कुणी विकसित केली आहे म्हणले. धोरण चौकट म्हणजे या ठिकाणी ज्या टेबलला धोरण विकसित होतात त्या संस्थेचं आपल्याला नाव सांगायचंय, त्या संस्थेचं आपल्याला नाव सांगायचंय. बरं, आपण पर्यायामध्ये थोडस ऑब्झर्व करू. पर्यायामध्ये ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी ही परिसंस्था जी आहे ही संस्था जी आहे या संस्थेचं नाव दिलंय WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फंड. ही फंडिंगचं काम करतं, निसर्गासंबंधी असेल परंतु फंडिंगचं काम करतं. त्यामुळे माझ्या लॉजिकनुसार ही परिसंस्था मी कट करतो. ठीक आहे, कट करतो. आता साइट्स माझ्या थोडस वाचनात आलं असेल तर मी म्हणतो या ठिकाणी साइट्स म्हणजे काय, एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे ज्या पेशी विनाशाच्या वाटेवर आहेत अशांचं जतन करणारी कन्झर्वेटिव्ह इन्स्टिट्यूट आहे. कन्झर्वेटिव्ह एंडेंजर्ड स्पेसीज संबंधी आहे. म्हणजे ही कार्बनी परिसंस्था संबंधी या ठिकाणी धोरण चौकट कशी तयार करेल म्हणून हे सुद्धा या ठिकाणी मी कट करतो. ठीक आहे, मग इथं CI and IUCN थोडस मी पर्यायाकडे जर व्यवस्थित बघितलं तर एवढं दोन संस्थांचे आणि एवढं मोठं नाव पर्यायामध्ये का देईल, थोडस जुनं लॉजिक आहे. पर्याय जर बऱ्यापैकी असा मोठा असेल, आपण कन्फ्यूज झालं तर बऱ्यापैकी हे उत्तर या ठिकाणी लिहून यायचं. ऑब्व्हियसली कन्फ्यूज आपण असतोच, पण आपण एक प्रॅक्टिकल किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणू शकतो, याला आपण घेऊ शकतो आणि हेच उत्तर आहे. याचा फुल फॉर्म जर आपण बघितला IUCN कन्झर्वेशन ऑफ नेचर. CN म्हणजे काय, कन्झर्वेशन ऑफ नेचर. कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचं संवर्धन. याच्यामध्ये निळ्या कार्बनी परिसंस्थासाठी निसर्गाचं संवर्धनच आहे. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी धोरणी चौकट कोण तयार करेल तर CI and IUCN असं मी याचं उत्तर काढू शकतो. थोडस लॉजिकली आपल्याला या प्रश्नांकडे जावं लागेल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे वसंतराव नाईक तांडा किंवा वस्ती विकास. ठीक आहे, आपण याला तांडा म्हणू शकतो. जी भटकंती जमात आहे ती एखाद्या ठिकाणी राहते, त्यांची वस्ती स्थिर नसते, त्याला आपण तांडा म्हणू शकतो किंवा वस्ती. ठीक आहे, तांडा किंवा वस्ती विकास ही योजना टिंबटिंबद्वारे राबवली जाते. महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळ्या मंत्रालयाचे विभाग या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला उत्तर निवडायचंय. बर, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन हे उत्तर या ठिकाणी मला वाटू शकते. ठीक आहे, मला वाटू शकते तांडा म्हणजे फिरणारी जमात आहे. कदाचित शेड्युल्ड ट्राईब्स मध्ये त्यांना आदिवासी विकास जे आहे हे या ठिकाणी असू शकते. मी थोडस याला डॉट करून पुढे जातो, उत्तर लिहित नाही. ठीक आहे, पुढं अल्पसंख्याक आणि अवकाफ मंत्रालय. अल्पसंख्याक मंत्रालय घेण्याचं काहीच कारण नाही. तांडा किंवा वस्ती म्हणलेले एखादी जमातीच्या धर्मानुसार किंवा इतर भाषेनुसार ही संज्ञा नाहीये. त्यामुळे अल्पसंख्याक मंत्रालय तर या ठिकाणी मी कट करून टाकेल, ते उत्तर मी लिहिणार नाही. बरं, ग्रामीण विकास आणि पंचायत राज. ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग असं म्हणलेले, तर ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग या ठिकाणी थोडस मला हा सुद्धा पर्याय ऑड वाटतोय. कारण पंचायत राज किंवा ग्रामीण विकासामध्ये सेपरेट असं या ठिकाणी तांडा किंवा वस्ती अशी एखादी संस्था दिसून येत नाही. आता मी का म्हणतोय तुम्ही म्हणाल सर काहीतरी सांगताय, पण माझं लॉजिक असं आहे, ज्यावेळी आपण दुर्गम एखाद्या गोष्टीबद्दल, रेअर घटकांबद्दल बोलतो, त्यांना विशेष सहाय्याची आवश्यकता असते. त्यांची स्पेशली अशी कोणती संघटना किंवा संस्था केलेली नाहीये. वसंतराव नाईक तांडा किंवा वस्तीचा विकास करण्यासाठी आपल्याला विशेष सहाय्य, त्यांना न्याय देण्यासाठी विशेष सहाय्य करावं लागेल. वेगवेगळ्या वेळी कालपरत्वे यांच्यामध्ये बदल करावा लागेल. म्हणून या ठिकाणी माझं उत्तर जाते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन हे ग्रामीणमध्येच येईल. ठीक आहे, पण यांना विशेष सहाय्याची आवश्यकता असू शकते. मला उत्तर माहित नव्हतं, पण लॉजिकली मी हे उत्तर टिक करून येईल आणि हेच उत्तर या ठिकाणी येईल. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संवर्धनातील संघटना दिलेली आहेत आणि त्यांची मुख्यालय. पर्यावरण संवर्धन यातील संघटना आणि त्यांची मुख्यालय दिलेली आहेत. परत मी संदर्भ देतो, यूपीएससी पूर्व परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे. 2026 ची आत्ताची जी पूर्व परीक्षा झालेली आहे या पेपरमध्ये या प्रश्नाचा उल्लेख आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण बॉटनिकल गार्डन म्हणून हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं उत्तर थोडासा आपण पेपर हाताळला असता तर उत्तर लिहिता आलं असतं. तर या ठिकाणी भारतीय वनस्पती संरक्षण संस्था जी आहे ती कलकत्त्याला आहे. कुठे कलकत्त्याला? रिपीटेड प्रश्न आहे. बॉटनिकल गार्डन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, रिपीटेड आतापर्यंत बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. एक जरी सॉर्ट आउट केलं असतं तरी उत्तर लिहिता आलं असतं. बरं, दुसरं थोडंसं इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर लक्षात येईल. वन अनुसंधान संस्था म्हणजे लक्षात येत नाही. ठीक आहे, पण फॉरेस्ट इन्स्टिट्यूट म्हणलं ज्यावेळी आपण फॉरेस्ट इन्स्टिट्यूट म्हणतो तर ते डेहराडूनला आहे. याच्यावरून सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतं. बाकी जोड्या आपोआप पर्यायातून जुळतात. भारतीय प्राणी कल्याण, हरियाणा आणि जैवविविधता म्हणलं तर या ठिकाणी चेन्नई. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उत्तरं काढता येतात. थोडंसं लॉजिकली आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. ठीक आहे.